सगळं भारतीय जनता पार्टी बरं नवनाथजी, पाहतंय, त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळतंय. बरं मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अरुणजी, आपल्याकडे मला थोडंसं यावंसं वाटतं. अरुणजी, एका बाजूला बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासंदर्भातले एक आश्वासन यापूर्वी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिलेलं होतं, त्याची देखील पूर्तता झाली नाही. म्हणजे कामगारांना आश्वासनं द्यायची, पूर्ततेचं काय याकडे आणि या मुद्द्याकडे मला यावेळेला आता या डिबेटचं लक्ष थोडंसं वेधावंसं वाटतं. अरुणजी. विशालजी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या याच्या अगोदर 9 वर्षांमध्ये उभाटा शिवसेनेची इथे सत्ता असताना त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. आपण जर पाहाल, बेस्टच्या कामगारांचा प्रमुख प्रश्न कोणता होता तर त्यांची ग्रॅच्युटी. ही ग्रॅच्युटी त्यांना अनेक वर्ष मिळत नाही. पीएफ घ्या, हा पीएफ सुद्धा त्यांना अनेक वर्ष मिळत नव्हता. परंतु हे महायुतीचं सरकार आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी या बेस्टच्या कामगारांकरता या सरकारने केल्या. आता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छेन. मगासपासून मी डिबेट ऐकतोय, त्या 2 गोष्टीमधलं एक गोष्ट काय आहे तर मगासपासून सुहास सामंत हे असे मगरीचे अश्रू ढाळत आहेत की बेस्टला वाचवा, बेस्टला वाचवा. अहो पण बेस्टला मारलं कोणी हे तुम्ही आदित्य ठाकरे यांना विचारा. बेस्टचं खासगीकरण कोणी केलं, कोणाच्या काळात झालं, कोणी बसेस विकायला सुरुवात केली, कोणी कमी किलोमीटरमध्ये सुद्धा बीएसटी चालत होत्या त्या तुम्ही दुप्पट तिप्पट किमती देऊन तुम्ही प्रायव्हेटवाल्यांना आणलं आणि त्या कंपन्या तुम्ही तुमच्याच नातेवाईकांच्या आणि मित्राच्या नावावर घेतल्यात आणि तुम्ही आता म्हणता की बेस्टला वाचवा. दुसरा प्रश्न मी हा सांगेन की पहा, हे जे काही ठाकरे ब्रँड म्हणून गवगवा होत होता, हा ठाकरे ब्रँड मधलं आपण जर म्हणाल तर राज ठाकरे हे ब्रँडेड आहेत, परंतु उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फ्लॉप ब्रँड आहे. आणि याच्या पुढे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या पापामधले वाटेकरी होणार नाहीत. कारण जी पापं करून ठेवलीत उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेने, त्याचे भागीदार राज ठाकरे पुढील निवडणुकांमध्ये का होतील हा प्रश्न सध्या राज ठाकरे आणि मनसेला पडलेला आहे. तेव्हा आपण पुढील निवडणुकांमध्ये पहा, राज ठाकरे हे या ब्रँड पासून वेगळे झालेले असतील आणि नक्कीच त्यांनी केलेली चूक समजून येईल. बरं, मग ते वेगळे होणार तर मग कुणासोबत दिसणार? तुमच्यासोबत? अरुणजी, पहा, ते वेगळे झाल्यानंतर कुणासोबत जायचे हे राज ठाकरे यांनी ठरवायचे आणि त्याकरता राज ठाकरे हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. त्यांना मी किंवा इतर कोणी सांगायची गरज नाही. बरं, पण सुहासजी, मला आपल्याला एक खरं तर महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की एका